तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे प्रभुत्व विशाल शिंदे. तर मी आता दुसरीत शिकत आहे. तर माझा विषय आहे शिवरायांचे बालपण. जिजाऊ मातेचा लेक तो रेतीचा राजा होता, चुकलं नाही कुणासमोर शत्रूंचा तो काळ होता. शहाजी राजांकडे त्यावेळी पुण्याची जागीर होती, मात्र आदिलशाने पुण्याची पूर्ती वाताहत करून टाकली होती. शहाजीराजे तापत थमथमीत होते. अशातच जिजाबाई देखील गरोदर होत्या. शहाजीराजांनी त्यांना जुन्नर जवळ शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षित ठेवलेले होते. शिवनेरीच्या किल्ल्यावर तो सोन्याचा दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगारखान्यात सनईचे उघडे वाजू लागले. हा क्षण योग्य महाराष्ट्रासाठी सोनेरी क्षण होता. ह्या बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. जिजाऊंनी त्यांना उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले. जिजाऊंनी त्यांना अनेक वीरांच्या कथा सांगत, जसे की संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांचे अभंग देखील म्हणून दाखवत असत. बावळ्यांचे मले हेच त्यांची सवंगडी होते. शिवराय त्यांच्या संग विविध खेळ खेळत असे, जसे की राणी, पक्षी, पशु पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढत असत. मातीचे हत्ती, घोडे, किल्ले बनवत असत. खोट्या खोट्या लढाईंचे खेळ खेळत असत. शिवराय त्यांच्या झोपडीत जाऊन आवडीने मिरची भाकर खात असत. अशा प्रकारे मावळे खोऱ्यात शिवरायांचे बालपण आनंदात गेले. स्वराज्य घडवेल शिवबांनी मावळे होते साथीला, त्रिवार करते मुजरा छत्रपती शिवरायांना. धन्यवाद.